नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, प्लीज मराठी माणसाला सपोर्ट करा, तर म्हणजे मला व्हिडिओ बनवण्याला मोटिवेशन भेटेल. तर आजची सत्य घटना आहे. 22 वर्षीय निशा आणि मुलगा असतो, तिचा नवरा म्हणजे सरकारी जॉबला असल्यामुळे घरचे लग्न लावून देतात. चला आपल्या मुलीचं चांगलं कल्याण होईल. तीसुद्धा दिसायला खूप सुंदर असते, तिनेसुद्धा खूप स्वप्न रंगवलेले असतात. तर लग्न झाल्यानंतर काय असतं, कसं असतं, काय तिला काही माहीत नसतं पहिलं, पण मैत्रिणीकडून थोडंफार ऐकलेलं असतं आणि स्वप्न रंगवलेले असतात. तर लग्न होतं, पहिल्याच रात्री असं काय होतं, नवरा असं काही तिला कृत्य करायला लावतो. तिच्या पायाखाली जमीन हादरते. नवरा म्हणतो कपडे काढते. तिला वाटतं आता जे नवरा बायको करतात तेच करणार आहे, पण तिचा नवरा वेगळंच काहीतरी करतो. तो डायरेक्ट त्याचं जे सामान असतं त्याच्या तोंडासमोर घेतो आणि तिला म्हणतो पूर्ण तोंडात घे. ती ओरडायला लागते, रूमच्या बाहेर पळते, सासूला सांगते असा कसा मुलगा आहे तुमचा, मला असं करायला लावत आहे. सासू म्हणते तुला सहन करावंच लागणार. असं थोडा दिवस चालतं. नवरा म्हणतो मी सरकारी जॉबला आहे, तुला हे करावंच लागणार आहे. तिला असं त्रास देत असतो. बरेच दिवस जातात, ती खूप वैतागून जाते. तिला रूममध्ये जायलासुद्धा भीती वाटते, कारण तिचा नवरा असं कृत्य करत असतो तिच्याबरोबर. तिला खूप टेन्शन येतं. समोरच राहणाऱ्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा राहत असतो. त्याचं वय असतं 18 वर्ष असतं, 12वीला असतो. तर दोघं जण बोलत असतात, त्यांच्यात मैत्री होते आणि संबंधसुद्धा होतात निशाचे आणि त्या मुलाचे. तर त्या ती मुलाला सांगते की तुला जर माझ्याबरोबर व्हायचं असेल तर तुला याचा काटा काढावा लागेल. तीसुद्धा त्याला खूप वैतागलेलं असते तिच्या नवऱ्याला, कारण तो तिच्याकडून असे कृत्य करून घ्यायचा रोज. 18 नोव्हेंबर 2025 दिवस होता. ती नवऱ्याला म्हणते चला मला शॉपिंग करायची आहे, आज संध्याकाळी तुम्ही जसे म्हणाल तसे मी तुम्हाला करून देईल. नवरा पण अजून खुश होतो. मग यांचं तर ठरलेलं असतं की त्याला जंगलामध्ये बोलवायचं. जंगलाच्या दिशेने चालवतात. तेवढ्यात निशा म्हणते मला वॉशरूमला उतरायचं आहे. ती उतरते आणि दोघंजणं तेवढ्यात तिचा तो प्रियकर असतो येतो. दोघांनी मिळून त्याला मारतात आणि तिथेच एवढं मारतात त्याचा जीव जातो. त्यानंतर ती माहेरी निघून जाते. नंतर दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या घरी म्हणजे अनिलच्या घरी कळतं की बॉडी सापडली. पोलिस सगळं चौकशी वगैरे करतात. त्यांना निशावर शक येतो. निशाची चौकशी करतात. ती काही बोलत नाही, पण तिला रिमांडमध्ये पोलिस चांगली चौकशी करतात. ती सगळं तिच्याबरोबर घडलेली स्टोरी पोलिसांना सांगते की नवरा असं वागायचं, तसं करायचं. पोलिसांना ऐकून वाईट वाटतं, पण शेवटी गुन्हाचा असतो. दोघांना पण शिक्षा होते. तर मित्रांनो, यात चुकी कोणाची आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.